Welcome to Expert with Gauri. Let's learn together. Sixth question. Some tickets of rupees 200 and some of rupees 100 of a drama were sold at a theatre. The number of tickets of rupees 200 sold was 20 more than the number of tickets of rupees 100. The total amount received by the theatre by sale of tickets was rupees 37,000. Find the number of rupees 100 tickets sold. पहिले आपण याचा अर्थ समजून घेऊया. आता एका नाट्यगृहावर नाटकाची 200 रुपयाची आणि 100 रुपयाची काही तिकिटे विकली गेली. 200 रुपयाच्या तिकिटांची संख्या 100 रुपयांच्या तिकिटांच्या संख्येपेक्षा 20 तिकिटे जास्त खपली. तर दोन्ही प्रकारच्या तिकीट विक्रीतून नाट्यगृहाला 37,000 रुपये मिळाले. तर 100 रुपयांची किती तिकिटे विकली गेली ते आपण आता काढूया. मग आता यामध्ये सोल्युशन. आता 100 रुपयांची तिकीट आपल्याला काढायची आहेत. मग 100 रुपयांची तिकिटासाठी आपण एक्स हा व्हेरिएबल घेऊया. त्यामुळे लेट द नंबर ऑफ रुपीज 100 tickets sold बी एक्स. ओके, हा व्हेरिएबल आपण घेणार आहोत. मग आता त्यावरून आपल्याला द नंबर ऑफ तिकीट्स ऑफ रुपीज 200 सोल्ड वॉज 20 मोर दॅन द नंबर ऑफ तिकीट्स ऑफ रुपीज 100 सोल्ड. आपण पहिले लिहूया म्हणजे पुढे आपल्याला ॲक्शन घेता येईल. द नंबर ऑफ तिकीट्स ऑफ रुपीज 200 sold was 20 more than the number of tickets of rupees 100 sold. म्हणजे 100 रुपयांची जी तिकीटे आहेत त्याच्यापेक्षा 20 जास्त तिकीटं 200 रुपयाची विकली गेलेली आहेत. मग आता यावरून आपल्याला therefore the number of rupees 200 tickets sold is x plus 20. ओके, म्हणजे ह्याची 100 रुपयाची तिकिटांची आपण घेतली एक्स आणि 200 रुपयाची तिकिटांची घेतलेली आहे एक्स प्लस 20. मग आता अमाऊंट किती मिळालेली आहे ते आता आपण काढणार आहोत. द अमाऊंट received by the sale of ticket is 100 रुपयांचे 100x आणि 200 रुपयांचे 200 आणि मल्टिपल एक्स प्लस 20. ओके, म्हणजे आपण कसं केलं हे 100 रुपयांची तिकीटं किती विकली त्यासाठी आपण एक्स घेतलेला आहे म्हणून 100x आणि प्लस आता 200 रुपयाची तिकीट किती विकली तर हे आपण आत्ताच काढलो एक्स प्लस 20. मग याला मल्टिपल एक्स प्लस 20 आणि अमाऊंट आपल्याला त्यांनी दिलेली आहे एकूण 37,000. मग इज इक्वल टू 37,000. ओके, मग आता देअरफोर डिवायडिंग both the sides by 100. ओके, आपल्याला 100ने डिवाइड करावं लागेल. मग आता त्यावरून 100x अपॉन 100 प्लस 200x प्लस 20 अपॉन 100 इज इक्वल टू 37,000 अपॉन 100. हा 100 कॅन्सल झाला.
100 1 जार 100, 100 2 जार 200 आणि हे 0 0 0 0 कॅन्सल. मग आता रिमेनिंग आपल्याला इथे काय मिळत आहे तर देअरफोर आता इथला एक्स राहिला प्लस इथला 2 राहिला आणि एक्स प्लस 20 इज इक्वल टू 370. ओके, मग आता यावरून पुढची प्रोसेस देअरफोर एक्स प्लस 2 मल्टिपल एक्स इज इक्वल टू 2x, 2 प्लस 20, 2 मल्टिपल 20 इज इक्वल टू 40 इज इक्वल टू 370. आता x प्लस 2x इज इक्वल टू 3x प्लस 40 इज इक्वल टू 370. आता हे 40 आपण तिकडे घेऊ. देअरफोर 3x इज इक्वल टू 370 मायनस 40. ओके, चेंज द सिम्बॉल कारण की ऑपोजिट साईडला हे 40 घेतलेत आपण. मग देअरफोर 3x इज इक्वल टू 330. ओके, मग आता आपल्याला फक्त एक्स हा व्हेरिएबल काढायचा आहे. मग आता एक्स हा व्हेरिएबल काढण्यासाठी हे 3 जे आहेत ते आपल्याला तिकडे न्यावे लागतील. देअरफोर एक्स इज इक्वल टू 330 अपॉन 3. 3 1 जार 3, 3 1 जार 3, 3 1 जार 3 अँड 0 म्हणजे 110. देअरफोर आपल्याला एक्स मिळालेला आहे 110. मग आता एक्स म्हणजे आपण काय घेतलेलं होतं, लेट द नंबर ऑफ 100 तिकीट्स सोल्ड बी द एक्स. आणि आपल्याला प्रश्नामध्ये पण तेच विचारलेलं आहे, फाइंड द नंबर ऑफ ₹100 तिकीट्स सोल्ड. मग देअरफोर द नंबर ऑफ ₹100 tickets sold where 110 is our answer. Seventh question, of the 3 consecutive natural numbers, 5 times the smallest number is 9 more than 4 times the greatest number. Find the numbers. म्हणजे 3 क्रमागत नैसर्गिक संख्यांपैकी सर्वात लहान संख्येची 5 पट ही सर्वात मोठ्या संख्येच्या चौपटीपेक्षा 9 ने अधिक आहे तर त्या संख्या कोणत्या हे आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. मग आता पहिले आपण या कन्सिक्युटिव्ह नंबर घेऊन टाकूया. देअरफोर लेट द 3 consecutive natural numbers be x plus 1 and x plus 2. कारण की क्रमवार संख्या आहेत म्हणून x plus 1 and x plus 2 असे आपण घेतलेले आहेत. आता सगळ्यात लहान संख्या म्हणजे x येईल यामध्ये. मग x इज द स्मॉलेस्ट आणि x plus 2 जी आहे ती सर्वात मोठी संख्या. इथे लिहूया आपण x इज द smallest and x plus 2 is the greatest. आता आपल्याला कंडिशन काय दिलेली आहे तर 5 टाइम्स द स्मॉलेस्ट. ओके, मग आता त्यावरून आपल्याला 5 टाइम्स द स्मॉलेस्ट ही फर्स्ट कंडिशन आहे. त्यासाठी म्हणजे इज इक्वल टू 5x. कारण की स्मॉलेस्ट संख्या आपण x घेतलेली आहे, 5 टाइम्स आहे म्हणजे 5 पट आहे म्हणजे 5x आपण घेतली. ओके, आणि नंतर दुसरी कंडिशन आपल्याला जी दिलेली आहे ती 4 टाइम्स द ग्रेटेस्ट. आता यावरून द एंड टाक. आता ग्रेटेस्ट संख्या आपण ही घेतलेली आहे x plus 2. चौपट आहे 4 टाइम्स आहे म्हणून
4 मल्टिपल एक्स प्लस 2. आता नेक्स्ट काय सांगितलेलं आहे आपल्याला की स्मॉलेस्ट जी संख्या आहे ती 9नी जास्त आहे. कशापेक्षा? तर 9 मोर दॅन 4 टाइम्स द ग्रेटेस्ट नंबर. 5x is greater than 4x plus 2 by 9. ओके, मग आता therefore 5x is equal to 4 into bracket x plus 2 and plus 9. ओके, कारण की 9नी मोर आहे म्हणजे जास्त आहे. therefore 5x is equal to 4 multiple x is equal to 4x, 4 multiple 2 is equal to 8 आणि हे प्लस 9 जसेच्या तसे. मग आता यावरून पुढे therefore 5x, आता 4x आपण इकडे घेऊया कारण की व्हेरिएबल आहे. इकडे येताना चेंज द सिम्बॉल म्हणून -4x इज इक्वल टू 8 + 9 इज इक्वल टू 17. ओके, मग therefore आता 5x - 4x म्हणजे इथे झाले 1x, म्हणजेच नुसतं आपण x लिहूया. x इज इक्वल टू 17. मग आता हा x आपल्याला पहिले मिळालेला आहे. यावरून बाकीचे कन्सिक्युटिव्ह नंबर आपण काढणार आहोत. ओके, मग सेकंड संख्या आपण कोणती घेतलेली होती? x + 1. मग x + 1 इज इक्वल टू x म्हणजे 17 आपल्याला मिळालेला आहे, +1 इज इक्वल टू 18. त्यानंतर ग्रेटेस्ट नंबर आपण x + 2 घेतलेली होती. त्यावरून x + 2 इज इक्वल टू x म्हणजे 17 मिळालेत आपल्याला, +2 इज इक्वल टू 19. आता यावरून आपल्याला त्यांनी काय सांगितलेलं होतं की फाइंड द नंबर्स, सगळे जे कन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचे होते. therefore द नंबर of 3 consecutive natural numbers are 17, 18 and 19. are 17, 18 and 19. आता हे कसे मिळालेत? आपल्याला क्रमवारी मिळालेत. मग त्यामुळे इथे मी लिहावं लागेल respectively. Eighth question. Raju sold a bicycle to Amit at 8% profit. Amit repaid it spending rupees 54. Then he sold the bicycle to Nikhil for rupees 1134 with no loss, no profit. Find the cost price of the bicycle for which Raju purchased it. आता याचा अर्थ आहे राजूने एक सायकल 8% नफ्याने अमितला विकली. आता अमितने 54 रुपये खर्च करून ती दुरुस्त करून घेतली आणि ती सायकल त्यांनी निखिलला विकली. तर निखिलला विकताना त्यांनी 1134 रुपयाला विकली. तेव्हा अमितला नफा किंवा तोटा काहीच झाला नाही. तर राजूने ती सायकल किती रुपयांना खरेदी केली होती ते आपल्याला काढायचं आहे. आता यावरून पहिले कॉस्ट प्राईस आपल्याला विचारत घ्यावे लागेल. मग त्यासाठी लेट the cost price of the bicycle that Raju purchased be rupees x. ओके, म्हणजे राजूनी जी बायसिकल खरेदी केली ज्या किमतीला, ती किंमत म्हणजे आपण x घेतलेली आहे. ओके, आता त्यावरून आता राजूने ती सायकल 8% प्रॉफिटने अमितला विकली. आता यावरून राजू sold his bicycle
to Amit at 8% profit. Therefore, 8% profit on रुपीज एक्स, कारण की एक्स ही आपण कॉस्ट प्राइस विचारात घेतलेली आहे. मग आता त्यावरून देअरफोर एक्स मल्टिपल 8/100. 8% आहे म्हणून 8/100 आपण घेतलेले आहे. आता यामध्ये याला 4 भाग जातो. 4 2 जार 8, याला पण 4 भाग जातो. 4 2 जार 10, रिमेनिंग 2 and 0 म्हणजे 20. 4 5 जार 20 म्हणजे इथं झाले 2x. 2 मल्टिपल x इज इक्वल टू 2x आणि हा 25/25. ओके. आता देअरफोर राजू sold the bicycle to Amit for rupees x plus 2x/25. म्हणजे कॉस्ट प्राइस कोणती होती आपली? एक्स होती. आणि मग त्याच्यावरती त्यांनी एवढा प्रॉफिट घेतलेला आहे 8%. मग 8% प्रॉफिट आपण कॅल्क्युलेट केला 2x/25. तो प्रॉफिट प्लस त्याची मूळ किंमत, हा सगळा विचार करून आपल्याला करायचा आहे. मग यावरून आता पुढचं सोल्युशन रुपीज. आता हे जे आलेले आहे ते आता आपण पूर्णांकामध्ये करून घेऊ. आता पूर्णांकामध्ये करण्यासाठी 25, आता इथं 1 आहे हे लक्षात ठेवू आपण, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. 25 1 जार 25 प्लस 2 म्हणजे 27. ओके. 27 आणि इथं व्हेरिएबल आहे एक्स म्हणजे इथं एक्स येईल. आणि खाली डिनोमिनेटरला 25 आहेत म्हणून 25. ओके. म्हणजे ही किंमत मिळालेली आहे आपल्याला. आता अमित जेव्हा ही सायकल खरेदी करतो तेव्हा तो 54 रुपीज रिपेरिंगसाठी खर्च करतो. म्हणजे अमित स्पेंड रुपीज 54 फॉर रिपेरिंग. ओके. मग आता त्यावरून यामध्ये अजून वाढ होईल कॉस्टमध्ये. सो द कॉस्ट ऑफ bicycle for Amit is रुपीज. रुपीजचं चिन्ह याला बिलकुल विसरायचं नाही आहे. आता हे जे आलेले आहेत 27x/25, रिपेरिंगचा खर्च आता आपल्याला त्यामध्ये ॲड करावा लागेल, कारण की अमित परत दुसऱ्याला विकणार आहे ती सायकल. त्याच्यामध्ये जो एक्सपेन्सेस असतो तो सुद्धा ॲड होत असतो. आता हा रिपेरिंगचा एक्सपेन्सेस आहे म्हणजे प्लस 54 यामध्ये ॲड होईल. ओके. आता नेक्स्ट आपल्याला दिलेलं आहे. आता एवढं सगळं प्रोसिजर झाल्यानंतर देन ही सोल्ड, म्हणजे आम्ही सायकल विकत आहे. कोणाला विकतोय तर निखिलला विकतोय. किती रुपयाला विकतोय? 1134. मग आता यावरून पुढचं आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. अमित sold the bicycle to Nikhil for rupees 1134. आणि कसं विकले त्यांनी? तर विथ नो लॉस नो प्रॉफिट. ओके. विथ नो लॉस अँड नो प्रॉफिट. म्हणजेच आता ह्याची आता आपल्याला किंमत
27x अपॉन 25 प्लस 54. ही सेलिंग प्राईस झाली. या सेलिंग प्राईसवरती त्यांनी विकली होती आणि यावरून किती रुपयाला विकली हे पण त्यांनी सांगितलेलं आहे. 1134 रुपयाला विकली. ओके, मग हे आपल्याला इक्वेशन मिळत आहे. आता त्यावरून आता हे 54 आपल्याला कॅन्सल करावे लागतील. त्यासाठी आता असं घेऊ आपण 27x अपॉन 25 इज इक्वल टू 1134 मायनस 54. ओके, मग आता यावरून 27x अपॉन 25 इज इक्वल टू, आता ह्याची जर का सबट्रॅक्शन केली तर 1080 मिळते. आता या एक्सची किंमत आपल्याला काढायची आहे. मग आता फक्त इथे व्हेरिएबल पाहिजे आहे आपल्याला. मग आता त्यासाठी आपल्याला देअरफॉर एक्स इज इक्वल टू, आता 1080 इकडचे जसेचे तसे लिहायचे आणि आता ही संख्या इकडे येताना इंटरचेंज होऊन येईल. इंटरचेंज म्हणजे मल्टिपल. आता हे डिवाइड आहेत 27 अपॉन 25 म्हणून इकडं आपल्याला चेंज द सिम्बॉल ऑफ द, त्यामुळे इथे मल्टिपल घेतलेलं आहे आणि 27 अपॉन 25 आहेत. पण आता इकडे येताना तो इंटरचेंज होईल म्हणजे 25 वरती जातील न्यूमेरेटरला आणि 27 खाली येतील डिनोमिनेटरला. 27 जर का ह्याला भाग दिला तर 27 म्हणजे 27 4.0 म्हणजे 40 मल्टिपल 25 इज इक्वल टू 1000. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 1000. आता एक्स म्हणजे आपण काय घेतलेलं होतं इथे, तर कॉस्ट प्राईस ऑफ द बायसिकल दॅट राजू परचेस बी एक्स घेतली होती रुपीज. ओके, आणि आपल्याला फाइंड आउट काय करायला सांगितलं आहे, फाइंड द कॉस्ट प्राईस ऑफ द बायसिकल फॉर विच राजू परचेस इट. म्हणजे हे जे मिळालेलं आहे ते आपल्याला आन्सर मिळालेलं आहे. देअरफॉर द कॉस्ट प्राईस ऑफ द बायसिकल टू राजू is rupees 1000. Ninth question. A cricketer scored 180 runs in the first match and 257 runs in the second match. Find the number of runs he should score in the third match so that the average of runs in the third matches be 230. म्हणजे काय, तर एका खेळाडूने, क्रिकेट खेळणारा खेळाडू, एका क्रिकेट खेळाडूने एका सामन्यामध्ये 180 धावा काढल्या आणि दुसऱ्या सामन्यामध्ये त्यांनी 257 धावा काढल्या. तिसऱ्या सामन्यात त्याने किती धावा काढल्या, तर त्याच्या सामन्यातील धावांची सरासरी 230 होईल. म्हणजे तिसऱ्या सामन्यात त्यांनी किती रन काढले हे आपल्याला काढायचे आहेत. ओके, मग आता त्यासाठी पहिले त्याला आपल्याला एक्स घ्यावा लागेल की त्यांनी एक्स रन तिसऱ्या मॅचमध्ये काढलेले आहेत. त्यासाठी सोल्युशन लेट द क्रिकेटर स्कोर एक्स रन्स इन द थर्ड मॅच. आता असं केल्यामुळे आपल्याला पुढची प्रोसेस सोपी जाईल. द टोटल runs scored by the cricketer. मतलब टोटल म्हणजे पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी 180 काढले, त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये 257 म्हणजे 257, मग 180 प्लस 257 प्लस थर्ड मॅचमध्ये त्यांनी किती काढले, तर आपण एक्स घेतलेले आहेत इज इक्वल टू एक्स. ओके, मग आता त्यांनी आपल्याला ॲव्हरेज दिलेला आहे. द ॲव्हरेज ऑफ द रन्स इन द थर्ड मॅचेस बी 230. मग त्यासाठी द ॲव्हरेज ऑफ द
3 मॅचेस इज 230. म्हणजे तिन्ही मॅचेसची जी सरासरी दिलेली आहे ती आपल्याला 230 दिलेली आहे. मग त्यावरून देअरफॉर द टोटल ऑफ 3 मॅचेस मग 230 हा ॲव्हरेज दिलेला आहे. मॅचेस झाल्या होत्या 3, यावरून होतील 690. म्हणजे टोटल ॲव्हरेज ऑफ द 3 मॅचेस इज इक्वल टू 690. देअरफॉर आता हे आपण लिहून घेऊया. 180 प्लस 257 प्लस एक्स थर्ड मॅचसाठी जो घेतला होता आपण तो इज इक्वल टू, आता हा तिन्ही मॅचेसचा ॲव्हरेज आहे, इज इक्वल टू 690. आता आपल्याला एक्स कॅल्क्युलेट करावं लागेल. मग त्यासाठी देअरफॉर एक्स इज इक्वल टू 690. आता हे 180 पण इकडे जातील. मग जाताना चेंज द सिम्बॉल, देअरफॉर -180. आणि हे 257 सुद्धा इकडे जातील विथ चेंज द सिम्बॉल 257. मग आता यावरून आपण जर का केलं तर 690 आणि मायनस मग आपण इथं कंसात करूया. 690 मायनस 180 इज इक्वल टू 0. 9 मायनस 8 इज इक्वल टू 1. 6 मायनस 1 इज इक्वल टू 5. 510. आता या 510 मधून 257 लेस करू. म्हणजे आन्सर आलं 257. ओके. मग देअरफॉर आता हे आन्सर आपल्याला एक्स मिळालेलं आहे. एक्स इज इक्वल टू 253. देअरफॉर आता एक्स म्हणजे आपण काय घेतलेलं होतं, जो आपल्याला प्रश्न विचारला तोच घेतला होता. लेट द क्रिकेटर स्कोर एक्स रन्स इन द थर्ड मॅच. म्हणजे थर्ड मॅचमध्ये क्रिकेटरने किती रन्स काढले होते हे आपला आन्सर आहे. मी यावरून आपण इथे लिहूया द क्रिकेटर शुल्ड स्कोर 253 रन्स इन द third match. Okay. Question 10. Sudhir's age is 5 more than 3 times the age of Viru. Anil's age is half the age of Sudhir. If the ratio of the sum of Sudhir's and Viru's age is 3 times Anil's age is 5:6, then find Viru's age. आता विरूचे वय आपल्याला इथे सापडायचे आहे. त्यासाठी आपल्याला इन्फॉर्मेशन काय काय दिलेली आहे, तर सुधीरचे वय हे विरूच्या वयाच्या तिप्पटीपेक्षा 5ने जास्त आहे. अनिलचे वय सुधीरच्या वयाचे निम्मट आहे, म्हणजे निम्मच आहे. सुधीरचं जेवढं वय आहे त्याचं निम्मच वय अनिलचं आहे. सुधीरचे वय आणि विरूचे वय यांच्या वयांची ही बेरीज आणि अनिलच्या वयाची तिप्पट यांचे आपल्याला गुणोत्तर दिले. म्हणजे हा रेशो जो आहे त्याला म्हणतात गुणोत्तर. गुणोत्तर दिलेलं आहे 5:6. तर विरूचे वय काढा. आता विरूचे वय आपल्याला काढायचे आहे. मग त्यासाठी विरूच्या वयासाठी आपल्याला एक्स घ्यावे लागेल. त्यामुळे लेट द एज ऑफ विरू बी x years.
मग आता ह्याचं जर का एक्स घेतलं आपण तर पहिली इन्फॉर्मेशन आपल्याला सुधीरसाठी जी दिलेली आहे ती बघूया आपण. सुधीर्स एज इज 5 मोर दॅन 3 टाइम्स. म्हणजे विरूच्या वयापेक्षा तिप्पट आहे आणि 5ने जास्त आहे. ओके, तिप्पट आणि 5ने जास्त. मग त्यामुळे देन द एज ऑफ सुधीर इज 3x + 5 years. ओके. आता अनिलचं वय विचारत घेऊ आपण. आता अनिलचं वय हाफ द एज ऑफ सुधीर, म्हणजे सुधीरचं जेवढं वय आहे त्याच्यापेक्षा निम्म वय अनिलचं आहे. मग त्यासाठी आपल्याला अनिल्स एज इज हाफ द एज ऑफ सुधीर. मग आता सुधीरचे वेळ आपण हे जे घेतलेलं आहे 3x + 5 years. मग त्यामुळे देअरफॉर अनिल्स एज इज 3x + 5 upon 2 years. ह्याला ब्रॅकेट करते म्हणजे लक्षात येईल तुमच्या. ओके. मग आता पुढे आपल्याला बेरीज दिलेली ह्यांची. द सम ऑफ सुधीर्स अँड विरूज एज. सुधीर्स अँड विरूज एजेस. विरूचं वय आपण x घेतलेलं आहे, सुधीरचं वय 3x + 5. त्यावरून पहिले आपण विरू घेऊ. x + 3x + 5 इज इक्वल टू x + 3x म्हणजे 4x झाले + 5 years. यामध्ये काय सांगितलं आहे आपल्याला. इफ द रेशो ऑफ द सम ऑफ द सुधीर्स अँड विरूज एजेस टू 3 टाइम्स अनिल्स एज इज 5:6. ओके. मग 3 टाइम्स इथे आलेलं आहे. मग त्यामुळे 3 टाइम्स अनिल्स एज इज इक्वल टू 3 इंटू ब्रॅकेट. आता अनिलचं वय 3x + 5 upon 2 आहे ते आपण घालू. 3x + 5 upon 2 आणि येथे इयर्स. आता जी कंडिशन दिलेली आहे रेशोसाठी ती आपण सगळी घेतलेली आहे. आता त्यावरून आपण त्याचं इक्वेशन तयार करू. मग आता पहिले 4x + 5, कारण की जे सम सांगितले त्यांनी ते इथं काय सांगितलं आहे, द सम ऑफ द सुधीर्स अँड विरूज एजेस. मग आता ही जी सम आहे पहिली ती आपण घेऊया. 4x + 5 आणि आता अपॉन त्याच्या आपण काय येईल तर 3 टाइम्स अनिल्स एजेस. मग 3 टाइम्स अनिल्स एजेससाठी आपण हे घेतलेलं आहे. मग त्यावरून 3 इंटू ब्रॅकेट 3x + 5 upon 2 इज इक्वल टू रेशो दिलेला आहे 5:6 म्हणजे 5/6. आता असं इक्वेशन मिळाल्यानंतर यामध्ये सोल्युशन म्हणजे पहिले टू डू अ क्रॉस मल्टिप्लिकेशन. ओके. मी या ठिकाणी इथे पहिले आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यावं लागेल. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे या 6ने ह्याला गुणायचं आणि या 5ने ह्याला गुणायचं. आता त्यावरून 6 इंटू ब्रॅकेट 4x + 5 इज इक्वल टू. आता या 5ने गुणायचं आहे. मग 5 मल्टिपल हे 3 इंटू ब्रॅकेट 3x + 5 upon 2.
आता इझी सोल्युशनसाठी हे खालचे जे 2 आहेत ते आपल्याला काढून टाकायचे आहेत. मग आता हे डिवाइडला आहेत खाली, मग त्यामुळे आपल्याला मल्टिपल करावं लागेल. मग त्यासाठी मल्टिप्लाइंग both the sides by 2. Therefore 2 multiple 6 into bracket 4x plus 5 is equal to 5 multiple 3 into bracket 3x plus 5 upon 2 आणि या ठिकाणी मल्टिपल 2 म्हणजे हा 2 कॅन्सल होईल, हा 2 कॅन्सल होईल. मग रिमेनिंग व्हॅल्यू आपल्याला देअरफॉर 2 मल्टिपल 6 4x प्लस 5 इज इक्वल टू 5 मल्टिपल 3 इंटू ब्रॅकेट 3x प्लस 5. देअरफॉर डिवाइडिंग बोथ द साइड्स बाय 3 म्हणजे हा इथला 3 जो आहे तो कॅन्सल होऊन जाईल. ओके, मग देअरफॉर 2 मल्टिपल 6 4x प्लस 5 इज इक्वल टू डिवाइडिंग बाय 3 बोथ द साइड्स. मग आता या 3 या 6ला भाग जातो, मग 3 1 जार 3 3 2 जार 6, हा 3 कॅन्सल, हा 3 कॅन्सल. म्हणजे आता इथे रिमेनिंग राहिली 2 मल्टिपल 2 डायरेक्ट करून टाकू आपण. इथे झाले 4 इंटू ब्रॅकेट 4x प्लस 5 इज इक्वल टू 5 इंटू ब्रॅकेट 3x प्लस 5. ओके, माझा हे सिम्पल आपल्याला मिळालेलं आहे. आता त्यावरून पुढची प्रोसेस, आता हे ब्रॅकेट सोल्युशन करायचे. 4 मल्टिपल 4x देअरफॉर 4 4 जार 16 x प्लस 4 मल्टिपल 5 4 5 जार 20 इज इक्वल टू 5 3 जार 15x प्लस 5 5 जार 25. देअरफॉर आता हे 16x आणि 15x व्हेरिएबल एका बाजूला घेऊ आपण. 16x इकडे आल्यामुळं चेंज द सिम्बॉल 15x इज इक्वल टू, आता हे 25 पहिले लिहायचे, त्यानंतर आता हे प्लस 20 आहेत म्हणजे इकडे येताना मायनस होऊन येतील, -20. मग आता 16 मायनस 15 म्हणजे 1 राहिला, म्हणजे इथं फक्त आपण x लिहू. देअरफॉर x इज इक्वल टू 25 मायनस 20 इज इक्वल टू 5. ओके, मग आपल्याला त्यांनी काय विचारलेलं होतं, फाइंड द विरुज एजेस. मग एक्स म्हणजे आपण विरुज घेतलेला होता, मग त्यामुळे देअरफॉर विरुज एज इज 5 years.